गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्री परमात्मने नमः. शिवगीता अथ द्वितीयोऽध्यायः. अध्याय दुसरा. ऋषी म्हणाले, अगस्त्य ऋषी रामचंद्रांच्या समीप का आले? त्यांनी रामाकडून विरजा नामक दीक्षा कशी करवली व त्यापासून रामाला काय फळ प्राप्त झाले हे सांगण्यास तू योग्य आहेस. तेव्हा सूत म्हणाले, जेव्हा जनक कन्या सीता रावणाने चोरून नेली तेव्हा तिच्या विरह दुःखाने रामचंद्र विलाप करू लागला. लक्ष्मणासह वर्तमान, ज्याला अहोरात्र निद्रा नाही, देहभान नाही, आहार नाही असा राम नंतर प्राण सोडण्याची इच्छा करू लागला. हे जाणून अगस्त्य मुनी त्याच्या समीप आला आणि संसाराच्या असरतेविषयी त्यास बोध करू लागला. अगस्त्य म्हणाला, हे राजेंद्रा, विषात काय करतोस? कांता कोणाची याचा विचार कर. पंचमहाभूतांपासून उत्पन्न झालेल्या व जड देहाला ज्ञान कसे असेल? आत्मा हा निर्लेप, सर्वत्र भरलेला आणि सच्चिदानंद स्वरूप आहे. तो कधी जन्माला येत नाही, कधी मरत नाही व त्याला कधी दुःख होत नाही. हा सूर्य सर्व लोकांच्या नेत्रात नेत्रेंद्रिय स्वरूपाने राहिलेला आहे. तथापि नेत्रदोषांनी हा कधी लिप्त होत नाही. तसाच सर्व प्राणीमात्राच्या अंतरी असणारा आत्मा त्याच्याप्रमाणे दृश्य वस्तूंनी लिप्त होत नाही. देह म्हणजे केवळ मळाचा पिंड, जीवहीन व जडरूप आहे. ही काष्टे व अग्नी यांच्या संयोगाने जळतो किंवा कोले कुत्रे यांनी भक्षिला जातो. तथापि ह्या देहाला ते काहीच कळत नाही. अशा देहाचा वियोग झाला असता दुःख का मानावे? माझी कांता सुवर्णासारखी गौरवर्ण अथवा दुर्वेच्या अंकुराप्रमाणे श्यामवर्ण आहे. पुष्ट व उच्च अशा स्तनांच्या विस्ताराने तिचा कटिप्रदेश वाकलेला आहे. नितंब आणि जनन भाग हे किती विस्तीर्ण आहे. हिचे चरण कमल किती लाल आहेत. पौर्णिमेच्या चंद्रासारखे जिचे मुख आहे. पिकलेल्या तोंडल्यासारख्या तिचा अधरोष्ट आहे. निळ्या कमळाप्रमाणे असलेल्या नेत्रांनी जी शोभत आहे. मत्त झालेल्या कोकिलेसारखा तिचा आवाज, तिचा शब्द मधुर आहे. मदोन्मत्त झालेल्या हत्तीसारखी मंदगामिनी अशी ही कामिनी, साक्षात मदनाचे बाण असे जे आपले नेत्र कटाक्ष त्यांनी माझ्यावर प्रसादच करीत आहे. असे जो मूर्ख मानतो त्याच्यावर मदनाचा पूर्ण अंमल बसला. आता यातला अविचार तुला सांगतो. स्वस्थ चित्ताने ऐक. हा जीव स्त्री नव्हे, पुरुष नव्हे आणि नपुंसकही नव्हे. हा जीवात्मा अमूर्त परमपुरुष, सर्वत्र भरलेला जीव समुदायाचा द्रष्टा आहे. जिला कोमलांगी नाजूक कांता म्हणतोस ती मलपिंडरूपी व जड आहे. तिला दिसत नाही, ऐकू येत नाही, वासही नाही. तिचा देह केवळ चर्माचा आहे असे जाणून हे राघवा तू त्याचा त्याग कर. जी प्राणाहून अधिक प्रिय तीच सीता तुला दुःखाला कारण व्हावी ना. जीवात्मे जर भूतांपासून उत्पन्न झालेले असतील तर त्यांना पंचभौतिक म्हणावे लागेल. परंतु त्यात जो जीवात्मा आहे तो एक असून सर्वव्यापी व सनातन आहे. मग त्यात कांता कोण व कांत कोण? सर्व सहोदर आहेत. अनेक घरे बांधली तर त्या गृहांच्या आकाराप्रमाणे त्या घरात असणाऱ्या आकाशालाही तसतसे अनेक आकार प्राप्त होतात. परंतु तीच घरे जाळून टाकली तर आकाशाचा काही नाश होत नाही. तसाच सनातन आत्मा देहामध्ये भरलेला आहे. म्हणून देह मरण पावला असता आत्मा मरत नाही. मारणारा जर मी मारतो असे मानेल
तसाच मरणारा जर मी मेलो असे मानेल तर ते दोघे अगदी मूर्ख होत, कारण हा मारित नाही व मरतही नाही. म्हणून हे राजा रामचंद्रा, यात अतिशय दुःखाला व खेदाला काय कारण आहे? आत्मस्वरूप जाण, हे दुःख सोड आणि सुखी हो. राम म्हणाला, हे मुने, देहाला जर दुःख नाही व आत्म्याला जर दुःख नाही तर सीता वियोग दुःखरूपी अग्नी मला जाळतो हा कसा? हे मुनिश्रेष्ठा, जिचा निरंतर अनुभव येतो ती गोष्ट खोटी आहे असे तू सांगतोस, तर त्यावर माझा विश्वास कसा बसावा? दुःखाचा, सुखाचा अथवा दुःखाचा भोगता जीवाहून भिन्न तर कोणी नाही ना, की ज्यामुळे जीवाला दुःख होते? मुनिश्रेष्ठा, हे मला सांगा. तेव्हा अगस्त्य म्हणाला, शंकराची माया समजण्यास कठीण आहे. तिने हे सर्व जग मोडून टाकले आहे. मायेलाच प्रकृती असे म्हणतात आणि मायेचा जो ईश्वर त्याला महेश्वर असे म्हणतात. त्याच्याच अवयव रूप जीवांनी हे सर्व जग व्यापले आहे. महेश्वर हा सत्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, अंतरहित, सर्वव्यापी, सर्वांचा आत्मा असा आहे. त्याचाच अंश या शिवलोकी प्राण्यांच्या हृदयात वास करतो. काष्टाच्या संसर्गाने अग्नीपासून जशा ठिणग्या उत्पन्न होतात त्याप्रमाणे तसेच अनादी काळापासून चालत आलेल्या कर्माशी संबंध असलेले हे ईश्वराचे अंश जीव अनादी वासनांनी युक्त आहेत. म्हणून त्यांना क्षेत्रज्ञ म्हणजे देहावर अभिमान करणारे असे म्हणतात. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त या चतुष्टयाला मिळून अंतःकरण म्हणतात. यात त्याचे म्हणजे क्षेत्रज्ञाचे प्रतिबिंब पडलेले असल्यामुळे त्यांना जीवत्व प्राप्त होते आणि ते कर्मफळ भोगतात. त्यापासून वैषयिक सुख आणि दुःख पावतात. कर्मफळ भोगण्याचे स्थान जे हे शरीर, त्यामध्ये ते भोगतात. स्थावर आणि जंगम असे 2 प्रकारचे शरीर आहे. वृक्ष, लता, गुल्म इत्यादी स्थावर देह, अंडज, सर्प इत्यादी स्वेदज आणि उद्भिज हे जंगम देह होत. आत्म्याला ध्येय प्राप्ती व्हावी म्हणून कर्मानुरूप व ज्ञानानुरूप कोणी योनीचा आश्रय करतात, कोणी वृक्षादिकांचा आश्रय करतात. अलिप्त व अत्यंत प्रकाशमय असलेला जीवच शिवाच्या मायेमुळे मी सुखी, मी दुःखी असा अभिमान धारण करतो. काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य आणि मोह हे 6 शत्रू अहंकारापासून उत्पन्न होतात. तो जीव स्वप्न आणि जागृती या अवस्थांमध्ये बंध पावतो. सुषुप्तीमध्ये अहंकाराचा अभाव असतो, म्हणून जीव हा शंकर रूप म्हणजे आनंद रूप झालेला असतो. मायेचा संसर्ग झालेला तोच जीव सुखदुःखाला कारण होतो. शुक्तीवर जसे रूपे त्याप्रमाणे शिवाचे ठिकाणी विश्व मायेच्या योगाने दिसते. म्हणून विवेक केला तर दुःख मागे कोणीच नाही. म्हणून तू हे वियोग दुःख सोड, व्यर्थ का पाप पावतोस? राम म्हणाला, मुने, जे तू माझ्यापुढे बोललास हे सर्व खरे आहे. तथापि विरह दुःखदायक असे हे सामर्थ्यवान प्रारब्ध कर्म मला सोडित नाही. ज्याचे अज्ञान नष्ट झाले आहे अशा ब्राह्मणाला देखील मद्य जसे उन्मत्त करते, तसेच कितीही विवेक केला तरी प्रारब्ध कर्म मला सोडित नाही. तेव्हा फार बोलून काय उपयोग? मदन प्रारब्धाचा सचिव होऊन अहोरात्र मला पीडा देत आहे. तसाच अहंकारही पीडा देत आहे. जीव अत्यंत पीडित झाला म्हणजे स्थूल देहाचा त्याग करतो. तेव्हा हे ब्राह्मणा, माझे प्राण वाचतील अशा विषयी काही उपाय कर, असे श्रीराम विनवतात. इति द्वितीयोऽध्याय. याप्रमाणे हा 2रा अध्याय या ठिकाणी आपण समाप्त करत आहोत.
ओम नमः शिवाय.